एक गाडी 80 किलोमीटर ताशी वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 10 तासात कापते. हेच अंतर 8 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग इथे आपल्याला अंतर निर्धारित सांगितलेलं आहे, ते दिलेलं नाही. मग अंतर बरोबर काय असतं विद्यार्थी मित्रांनो? तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ यांचा गुणाकार म्हणजेच काय असतं? अंतर. मग आता इथं वेग किती दिलाय? तर 80 किलोमीटर दिलेला आहे. मग 80 गुणिले वेळ किती दिलाय? 10 तास दिलाय, म्हणून 80 गुणिले 10 बरोबर किती होईल? तर 800 किलोमीटर. हे काय मिळालं? अंतर. मग ती पहिले 80 किलोमीटर ताशी वेगाने जात होते आणि 10 तासात कापत होते. आता हे जे अंतर आहे, हे 800 किलोमीटरचं अंतर 8 तासात कापायचं आहे. तर जो पहिला वेग आहे त्याच्यामध्ये कितीची वाढ करावी लागेल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग वेग बरोबर काय असतं? तर वेग बरोबर अंतर भागिले वेळ असतं. मग अंतर किती दिलेलं आहे? तर 800 किलोमीटर दिलेलं आहे आणि वेळ किती दिलेला आहे? 8 तासात कापायचं आहे ते आता. म्हणजेच लक्षात घ्या 8 एके 8 इथे आणि हे 2 शून्य ॲज इट इज. म्हणजेच काय? तर आता वेग किती असणार आहे? तर ताशी 100 किलोमीटर पर आवर वेग हा लागणार आहे. मग आता लक्षात घ्या पहिल्यांदा वेग किती होता? 80 किलोमीटर होता. आता किती वेग आहे लागणार आहे? तर 100 किलोमीटर. मग 80 वरून वेग हा 100 करावा लागणार आहे. तेवढं अंतर 8 तासात कापण्यासाठी. म्हणजे वेगामध्ये कितीची वाढ करायची आहे? तर 20 किलोमीटर पर आवर याची वाढ करावी लागणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. हे स्पष्टीकरण जर समजलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.